आपल्या महाराष्ट्रात नवरी नवरदेवाचं तोंड गोड करण्यासाठी आणि बाळंतिणीला ताकद मिळावी म्हणून शेवया दिल्या जातात. पण या शेवया देण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? आज मी तुम्हाला पारंपरिक शेवयांची जी खीर आहे ती आई बनवत आहे आणि त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हे का बरं बाळंतिणीला दिलं जातं आणि नवरी नवरदेवाला का बरं दिलं जातं याचं महत्त्व देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे ना एका डब्यामध्ये ना तूप आहे आणि हे घरगुती पद्धतीने तूप बनवलेलं आहे. घरगुती पद्धतीने रवाळ तूप कसं बनवायचं ह्याचा देखील व्हिडिओ जो आहे तुम्ही चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर बघितलं नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. त्यानंतर आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि भरपूर सारं तूप यामध्ये टाकायचं, कारण खरी चव जी आहे ना ते तुपानंच येणार आहे. त्यानंतर साहित्य बघू शकता. किसून घेतलेला खोबरं आहे, थोडीशी इलायची बारीक करून घेतलेली आहे, काही खोबऱ्याचे तुकडे देखील छोटे छोटे घेतलेले. त्यानंतर शेवया घेतलेल्या आहेत. एका साईडला इकडे ना दूध पण गरम व्हायला ठेवलेलं आहे, कारण जोपर्यंत दूध नाही ना तोपर्यंत शेवयाची खरंच काही मजा येणार नाही. त्यामुळे दूध कंपल्सरी आहे. आता तुम्ही बघू शकता जे काही खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे आईने करून घेतले होते ते या तुपामध्ये टाकलेले आहे. छान त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं, गोल्डन रंगाचं होऊ द्यायचं. त्यानंतर किसलेलं जो काही खोबरं आहे ना ते पण यामध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही बघू शकता हे सगळं छान असं भाजलं जात आहे, कारण तूप आता छान गरम झालं होतं. त्यानंतर जे काही बारीक किसलेलं खोबरं आहे ते पण आईने यामध्ये फोडणीसाठी टाकलेलं आहे. थोडीशी इलायची आहे ते पण यामध्ये टाकून द्यायचं, कारण की इलायचीने चव पण छान येतो, शिवाय त्याचा सुगंध देखील छान येतो. त्यानंतर एक ग्लास पाणी इथं टाकलेलं आहे. आता पाण्याला मात्र छान उकळी येऊ द्यायची. महाराष्ट्रात शेवयांना का बरं एवढं महत्त्व आहे सांगते, कारण की नवरी नवरदेवाचं तोंड गोड करण्यासाठी जे आहे ते म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन नवीन ज्या काही गोष्टी छान छान घडणार आहेत त्याच्यासाठी गोड तोंड करून आयुष्याची इथे सुरुवात केली जाते. शिवाय बाळंतिणीला देण्याचं कारण असं आहे की यामध्ये ना खूप ताकद असते आणि शेवटी पौष्टिक आहे, चविष्ट देखील आहे आणि पचायला खूप हलकं असतं. त्यामुळे ना बाळंतिणीला हे देतात. त्यानंतर आता सणासुदीला शेवया बनवल्या जातात आपल्या इकडे. त्यामुळे ना प्रत्येक जर फार असं नैवेद्य करायचा जरी वेळ नसेल तर छानपैकी आपण देवाला ना इथे छान शेवयाच्या खिरीचे देखील आपण नैवेद्य इथं देऊ शकतो. तर असं त्याचं कारण आहे. आणि आता बघू शकता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याच्या नंतर ज्या काही शेवया आहेत ना त्या शेवया यामध्ये टाकायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता की आता इथे छान पाण्याला उकळी आलेली आहे. आता मॅगीपेक्षा पण खूप लवकर होणारा हा नाश्ता आहे. बऱ्याच जणांच्या घरांमध्ये जो आहे हा सकाळी नाश्ता केला जातो, किंवा मग फार घाई गडबडीच्या टायमामध्ये जर आपल्या इथे पाहुणे आले तर त्यांना पण हा आपण नाश्ता बनवू शकतो. त्यानंतर ह्या ज्या शेवया आहेत ना ह्या घरगुती पारंपरिक पद्धतीने आईने बनवलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप कशा बनवायच्या काय नाही याची इन डिटेल रेसिपी पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे. जर बघितली नसेल तर नक्की जाऊन ते पण रेसिपी जी आहे तुम्ही बघू शकता. आणि घरगुती पारंपरिक पद्धतीने छान अशा गव्हाच्या शेवया तुम्ही पण घरी बनवू शकता. त्यानंतर जितक्या शेवया तुम्हाला लागतात तितक्या शेवया ज्या आहेत त्या या उकळत्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आता याला शिजायला काही फार वेळ लागणार नाही आहे, एक 5 मिनिटामध्ये ते छान शिजतात. फक्त काळजी एवढी घ्यायची की हे पाणी जे आहे ते उतू गेलं नाही पाहिजे. त्याचमुळे गॅसची जी फ्लेम आहे ना ती थोडीशी कमी ठेवायची. त्यानंतर आता इथे छान शेवया उकडतच आहेत. आता झालं असं होतं की पिलूचे पप्पा आम्हाला भेटायला आले होते, त्यामुळे आता आम्हाला न्यायला आले होते ते घरी, आणि त्याचमुळे जे आहे त्यांनी दुपारी आले होते आणि छान आता त्यांना हलकं फुलकं नाश्त्याला द्यायचं होतं, म्हणून आई जे आहे ते पिलूच्या पप्पांसाठी हा नाश्ता बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता छान आता उकळी इथे आलेली आहे आणि इकडे साईडला दूध पण गरम झालेलं आहे. आणि जोपर्यंत दूध नाही ना तोपर्यंत खरं सांगते दूध तूप असेल ना तर शेवयाची मजाच काही वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हाही शेवया बनवायच्या असतील त्याआधी दूध नक्कीच आणून ठेवा. आता शेवया थोडाच 1-2-3 मिनिटामध्ये व्यवस्थित तयारच होतील. आणि कसं आहे माहिती आहे का, शेवया बनवण्याची वेगळी पद्धत देखील आहे. जसं की तुम्ही साध्या पाण्यामध्ये पण ते करू शकता, त्याचा देखील मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणारच आहे. पण तुम्हाला कोणत्या शेवया खायला मला आवडतात ते मला सांगा. म्हणजे गोड शेवया खायला तुम्हाला आवडतात का तिखट फोडणीच्या शेवया तुम्हाला खायला आवडतात हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही बघू शकता छान आता हे शेवया जे आहेत ते होत आलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या चवीप्रमाणे गोड किंवा मग जास्त गोड हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे इथे साखर ॲड करू शकता. आता आईने इथे थोडीशी साखर जी आहे ते यामध्ये ॲड केलेली आहे. म्हणजे काय होते की जर जास्त गोड झालं ना तर ते पण आपल्याला खावं वाटत नाही. त्यामुळे साखर टाकत असताना थोडं काळजीपूर्वक टाकायची. जेवढी तुम्हाला
चांगलं वाटते गोड त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता. आता इथे छान असं शेवया मस्तपैकी तयार झालेल्या आहेत. घाई गडबडीमध्ये जर बनवायचं असेल ना तर हा सोप्पा नाश्ता आहे. म्हणजे मी तरी याला जास्त प्रिफर करते की पिलूच्या पप्पाला जर कुठे बाहेर जायचं असेल आणि त्यांना नाश्त्यासाठी काही बनवायचं असेल तर माझा पहिला म्हणजे ऑप्शन असतो की तुम्हाला शेवया बनवून देऊ का. तर त्याचमुळे जर तुम्हाला असं पटकन काहीतरी बनवायचं असेल तर शेवया बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आता इथे शेवया तयार झालेल्या आहेत आणि मस्तपैकी आता याला ना सर्व करायचं आहे. तर आता इकडे जे आहे ते तूप आई गरम करून घेत आहे, कारण की पहिले ना फक्त फोडणीसाठी जेवढं लागणार होतं तेच तूप आईने कढईमध्ये टाकलं होतं. आता जे वरून तूप टाकायचं आहे ना त्याच्यासाठी तूप जे आहे ते गरम करावं लागणार आहे, कारण की जर असंच तूप टाकलं शेवयावरती तर ते चांगलं असं मिक्सअप होत नाही. त्यामुळे इकडे साईडला जे आहे ते आई तूप गरम करून घेत आहे. त्यानंतर आता इथे शेवया मस्तपैकी तयार झालेल्या आहेत आणि हे एका मस्त प्लेटमध्ये सर्व करायचं आणि गरमागरम शेवया खायचा. ॲक्च्युली मला हे सगळं काही लग्नाच्या आधी गोड शेवया खायला आवडत नव्हतं, पण आता मात्र माझी चव बदललेली आहे आणि त्यानंतर आता मला हे खायला आवडते. तर तुम्हाला पण खायला नक्कीच आवडेल. तर तुम्ही बघू शकता छान अशा शेवया इथे तयार झालेल्या आहेत आणि त्यानंतर वरून अशी मस्तपैकी ना तुपाची धार सोडायची आणि त्यावरती जे बघू शकता तुम्ही आता की आईने मस्त इथे भरपूर सारं तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर ते तोंडामध्ये जे मेल्ट होते ना ते खरंच मला शब्दात तरी सांगता येत नाही, इतकं छान ते लागतं. आणि त्यानंतर जे दूध आहे ते पण भरपूर सारं दूध त्या शेवयावरती टाकायचं आणि मस्तपैकी छान असं खायचं. तर ही होती गोड शेवयाच्या खीरची रेसिपी. तुम्हाला आवडली का मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.